कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा आहे. सध्या परीक्षांच्या घोळामुळे देशातलं वातावरण आपल्याला चांगलंच पाहायला मिळालं. अशातच आता पुण्यातून एक अत्यंत महत्त्वाची घडामोड समोर येतेय आणि नेमकी ही घडामोड काय आहे, आजच्या दिवसात पुण्यामध्ये काय काय होणार आहे, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमांमधून अगदी थोडक्यात पाहणार आहोत. विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी नक्की कोणती नवी चळवळ उभी राहतीये? परीक्षांमधला हा सगळा सावळा गोंधळ कायमचा मिटवण्यासाठी नेमकं काय प्लॅनिंग केलं जातंय? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आज पुण्यात नक्की काय घडणार आहे, हे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आणि त्यासाठीच हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. तर आता यामध्ये विषय असा आहे की सध्या नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच NTA कडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षांवरून मोठा गदारोळ निर्माण झाला. नुकत्याच झालेल्या नीट परीक्षेचा पेपर लीक झाल्याचा आरोप झाला होता आणि त्यानंतर देशातील लाखो विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळाला. विद्यार्थ्यांचा हाच आक्रोश आणि त्यांच्या मागण्या घेऊन आता कॉक्रोच जनता पार्टी ही संघटना रस्त्यावर उतरली. या संघटनेचे संस्थापक अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली आज पुण्यात एक खूप मोठं आंदोलन केलं जाणार आहे. पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून आज देशभरातून आलेले विद्यार्थी आणि नागरिक हे मोठ्या संख्येने एकत्र जमणार आहेत आणि या आंदोलनाचा मुख्य उद्देश असणार आहे तो म्हणजे वारंवार होणारे पेपर लीक आणि परीक्षांमधले हे घोटाळे. यासोबतच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी आक्रमक मागणीही या आंदोलनाच्या माध्यमातून केली जाते. दिल्लीतल्या जंतर मंतरवर झालेल्या यशस्वी आंदोलनानंतर आता या संघटनेचं हे दुसरं मोठं जाहीर आंदोलन आहे, ज्याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. या आंदोलनाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे आज इथे केवळ घोषणाबाजी केली जाणार नाहीये, तर विद्यार्थ्यांच्या समस्यांवर एक ठोस उपाय घेऊन ही संघटना समोर येते. अभिजित दिपके इथे आज अधिकृतपणे एक्झाम मॅनिफेस्टो म्हणजेच परीक्षा जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहेत. आता तुमच्या मनात विचार आला असेल की हा परीक्षा जाहीरनामा नेमका काय आहे, हे नेमकं काय असतं? तर अगदी सोप्या पद्धतीने समजून घ्यायचं असेल तर निवडणुका आल्या की राजकीय पक्ष जसा आपला जाहीरनामा प्रसिद्ध करतात, अगदी तशाच प्रकारचा आपण हा फक्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा पद्धतीवर आधारित असणारा जाहीरनामा असणार आहे. जसं लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ आणि त्यासोबतच करिअरशी सगळ्यांशी खेळण्यात आलं होतं. नक्की काय झालंय आणि यामुळे नक्की काय झालं आणि आता काय नेमकं रोड मॅपिंग करायला हवं, याबाबत यामध्ये माहिती दिली जाणार आहे. परीक्षा घेताना त्यात पूर्ण पारदर्शकता कशी आणता येईल, प्रश्नपत्रिका लीक होऊ नयेत यासाठी कोणत्या तांत्रिक आणि कायदेशीर सुधारणा कराव्या लागतील, यावर सुद्धा भर घालण्यात आलेला आहे. अनेकदा असं होतं की वर्षानुवर्ष मुलं अभ्यास करतात, परीक्षा देतात आणि अचानक बातमी येते की पेपर लीक झाला. यामुळे विद्यार्थ्यांच्या संपूर्ण व्यवस्थेवरचाच विश्वास उडाला आणि हीच परिस्थिती आता बदलण्याची गरज आहे. म्हणूनच या जाहीरनाम्यात काही महत्त्वाच्या उपाययोजनांची सुद्धा आखणी केली झाली. परीक्षा घेणाऱ्या एजन्सींची जबाबदारी कशी निश्चित करायची आणि नोकर भरतीच्या परीक्षांमध्ये होणारे घोटाळे हे कसे रोखायचे, याबद्दलच्या काही महत्त्वपूर्ण मागण्या सुद्धा यात समाविष्ट असल्याची माहिती दिपके जे आहेत तर त्यांनी दिलेली आहे. त्यामुळे आता हा जो जाहीरनामा आहे तर तो केवळ एक कागद नसणार आहे, विद्यार्थ्यांच्या हक्काचा एक बुलंद आवाज ठरू शकणार आहे आगामी काळात. एकंदरीत पाहिलं तर आता पुण्यातलं आजचं हे आंदोलन आणि तिथे प्रसिद्ध होणारा एक्झाम मॅनिफेस्टो हा येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांच्या चळवळीला एक नवी दिशा देणारा ठरवू शकतो. आता या माध्यमातून हे दाखवून देण्याचा प्रयत्न करणार आहेत की आता या आंदोलनानंतर सरकार विद्यार्थ्यांच्या या मागण्यांकडे किती गांभीर्याने पाहतं आणि परीक्षा पद्धतीत खरंच काही सुधारणा होतात का, हे सगळं पाहणं महत्त्वाचं आहे. तुमचं या संपूर्ण विषयावर नेमकं काय मत आहे? तुम्हाला काय वाटतं की या परीक्षांमधले हे जे सगळे घोटाळे आहेत तर ते थांबवण्यासाठी नक्की काय करायला हवं? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा सिविक मिरर. कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर, पुणे.